ही कथा कोणत्या मोठ्या शहरातली नाही. ही कथा आहे एका साध्या माणसाची, ज्याच्याकडे पैसा नव्हता, ओळख नव्हती, पण एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. हॅलो एव्हरीवन, स्टोरीज इन मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी प्रत्येक तरुणाने ऐकायलाच हवी. रमेश नावाचा गरीब मुलगा मुंबईमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहत होता. रमेश रोज पहाटे 4 वाजता उठायचा. रेल्वे स्टेशनवर त्याचा छोटासा चहाचा गाडा होता. दिवसभर मेहनत करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरायचं नाही. लोक त्याला नावाने नाही तर चहावाला म्हणून ओळखायचे. कधीकधी तो स्वतःलाच विचारायचा, माझं आयुष्य असंच संपणार का? एक दिवस 2 कॉलेज विद्यार्थी तिथे आले. एकाने हसत म्हटलं, अरे हा चहावाला काय स्वप्न बघणार? हे शब्द रमेशच्या मनावर खोलवर रुतले. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी स्टेशनवर एक वृद्ध माणूस आला. त्याने चहा घेतला आणि विचारलं, तू रोज इतकी मेहनत करतोस, पण स्वतःसाठी काय करतोस? तो प्रश्न रमेशच्या आयुष्य बदलणारा ठरला. त्या दिवशी रमेशने एक निर्णय घेतला. रोज किमान 30 मिनिट स्वतःवर काम करायचं. सुरुवातीला त्याने जुने पुस्तके वाचायला सुरुवात केली. स्वप्न, शिस्त, बचत, विचारसरणी यामुळे नवीन जग उलगडत गेलं. थकवा होता, लोक हसत होते, पण रमेश थांबला नाही. हळूहळू रमेशने बचत सुरू केली. चहाच्या गाड्यावर थोडे नवे प्रकार जोडले. ग्राहक वाढू लागले. पहिल्यांदा त्याला जाणवलं, बदल शक्य आहे. काही वर्षांनी रमेशने दुसरा गाडा घेतला. नंतर छोटे दुकान. आज त्याच्याकडे 3 दुकाने आहेत. पण सर्वात मोठी कमाई पैसा नव्हता, ती होती स्वतःची ओळख. आज रमेश लोकांना एकच गोष्ट सांगतो, परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण निर्णय घ्यायला एक क्षण पुरेसा असतो. जर रमेश करू शकतो तर तुम्ही का नाही? स्वप्न बघायला श्रीमंत असण्याची गरज नाही, धैर्य आणि शिस्त असणं पुरेसं आहे. जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.